उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890। अवकाळी पावसामुळे कुंभोज गावात नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी बेचव व दूषित झाले आहे। परिणामी गावातील नागरिकांमध्ये सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे। दूषित पाणी पिल्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण आजारी पडत असून ही स्थिती चिंताजनक बनली आहे। आम्ही जय हिंद चौक, माळभाग, कुंभोज, देव मंदिर रोडच्या अलीकडे राहतोय। पण ही गटर आहे ना, ही गटर जी वाहत नाही, जे वरून घाण पाणी येते, सगळे येते, ते पूर्ण तटलं जातं। इथं तटल्यामुळे डासा जास्त प्रमाणात होते। ग्रामपंचायत याची नोंद घेत नाही किंवा घाण काढत नाही। 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष म्हणतात तरी इकडे लक्ष देत नाही की घाण काढायची किंवा काय बघायचं असं ते। त्यामुळे ते डासांचा त्रास आमच्या मुलांना किंवा आम्हाला खूप व्हायला आहे। त्यामुळे त्याची सगळ्यांनी दाद घ्यावी। तसेच गावातील अनेक भागात गटारीचे पाणी साचल्यामुळे डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे। त्यामुळे मलेरिया व डेंग्यू सारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। डासाले झाल्यात आमच्यात, काय ग्रामपंचायत काय झोपल्या काय ते चाटकीर नाही करणार, आम्ही तक्रार करणार आहे। वर जाऊन तक्रार आम्ही घेणारच आहे। तक्रार त्याच्याबद्दल तक्रार करणार आहे का? जर ढासावल्या स्वच्छता करत नाहीत, भरून नेत नाही, ती काढलेली गटर तर काढायची येत नाही, मग ते चाटकीर नाही, आम्ही तक्रार करणार आहे त्यांच्यावर। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून गावात डासांची धूर फवारणी करणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे सर्दी, ताप व खोकल्यासारख्या लक्षणांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या उपचारासाठी कुंभोज आरोग्य विभागाने तात्काळ आरोग्य शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। गोकुळ सोबत गोकुळ